आम्ही चाललोय गणपती बघायला, है ना? संध्याकाळचे 11. चला पप्पा बघायला सगळेजण, है ना? मी तर मागं बसणार आहे. आम्ही ते फिश आणलेले ना, त्यांनी छोटे छोटे फिश दिलेत. हो, त्यांना छोटे छोटे फिश झाले 7. चला आता उशीर होतोय. बाय बाय. तर आता आम्ही निघालो होतो गणपती बघायला. तसे तर मानाचे गणपती आम्ही पहिल्या दिवशीच बघून आलो होतो, पण आता जे काही फेमस देखावे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि आम्ही पण फर्स्ट टाइमच बघायला चाललो होतो. कौन हो तुम? क्या नाम है तुम्हारा? नाव शिवाच आहे, फक्त ते राजा है तुम्हारी तगा. बोल कहा है शिवा, नहीं तो गर्दन काट दूंगा तुम्हारी. अरे तेवढ्यासाठी साहिती प्राण केला तरी तुला सांगणार नाही. अरे मराठी मातीचं इमान आहे माझं, आण आहे मला शंभू महादेवाची आणि आई तुळजाईची. शोधत बस माझ्या राजाला दर्या डोंगरामध्ये, काय सांगत तुला, जा अंबक्त. चलो फौजन, सीमा का पीछा करो, चलो. राज तुम्ही सुखरूपचा राज, मराठीचा झेंडा आभाळात फडकू द्या. माझ्या जीवाचं सोनं झालं, स्वांगातला का वैना शिवाजी महाराज जीव थंड जाणार. 24 तास सलग 36 तास सुद्धा शूट करायचो, कारण मायथॉलॉजिकल शूट करणं तेवढं सोपं नाही आहे. आणि ते करताना एकच असायचं की माझं हे जे कुटुंब आहे, या कुटुंबाला त्या 7 वाजता श्री खंडेरायांचं दर्शन घडायलाच पाहिजे. आणि ती जी मेहनत होती, हॅलो माझा आवाज येतो तुम्हाला? आणि ती जी मेहनत होती, त्या मेहनतीचं सार्थक म्हणजे हा देखावा आहे. खरंच मी जेव्हा श्री खंडेरायांना बघतो तेव्हा तर मला लक्षात येतं की मला बघून लोकांना काय वाटत असेल, कारण मी स्वतः फक्त त्यांच्याकडे बघतोय. मी त्यांच्या एवढा सुंदर असतो तर मालिका अजून गाजली असती, लक्षात घ्या. खरंच सांगतो, मी तुमच्या पुढे खरंच खूप छोटा आहे. तुम्ही हा देखावा खूप वरपर्यंत नेलेला आहे आणि मला खरंच कधीपासून यायचं होतं. आणि तुम्हा सर्वांचं खरंच कौतुक, कारण मी कुठेच एवढा मोठा असा जनसमुदाय बघितला नाहीये. मी अलिबागकर आहे, मागच्या तर आम्ही आता आलेलो खंडोबा बाणविवाह सोहळा पाहायला. म्हणजे तुम्ही सुरुवात तर पाहिलीच त्याची. आणि त्याच्यानंतर म्हणजे तिथं देवदत्त नागे सर आलेले होते, जय मल्हार सिरियलमध्ये ज्यांनी खंडोबाचा रोल केलेला. तर त्यांना पण पाहायला भेटलं. पण आम्ही हा कार्यक्रम म्हणजे पूर्ण आम्ही पाहिलं नाही हे, कारण काय झालं, आम्ही तक्षणी अंशुलला सोबत घेऊन गेलेलो होतो. आणि इकडे एवढी गर्दी होती ना, म्हणजे प्रचंड गर्दी होती इकडच्या ह्या कार्यक्रमाला, खंडोबा बाणविवाह सोहळा बघायला. कारण तिथं म्हणजे छानच, ते खूपच भारीच झालं. पण आम्हाला काय झालं, मुलासोबत असल्यामुळे मला पूर्ण बघायला नाही आलं, का तर गर्दी खूप झाली आणि लोक खूप अशी ढकलाढकली व्हायला लागली तिथं. आणि मग असं विचार केला की प्रोग्राम संपत आल्यानंतर तर म्हणजे खूपच विचार नाही करणार लोक, म्हणजे कोणीच कुणाचा. तर आपण मुलांचा विचार करून पटकन इथून बाहेर पडलेलं चांगलं. कारण थोडंफार बघत गेल्यानंतर असं झालं की यार सिरियलमध्ये पाहिलं हे, तर मग आपल्या हट्टासाठी आपल्याला बघण्यासाठी आपण मुलांचे कशाला हाल करायचे, म्हणून आम्ही तिथून निघालो. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो जलमय द्वारका बघायला. तर
हे तर एवढं छान होतं ना, गर्दी इकडे पण खूप होती, पण आम्ही पास घेऊन गेलो आणि त्याच्यामुळे थोडंसं पटकन जाता आलं, पण खूपच गर्दीतून जायला लागलं. पण गर्दीतून गेल्यानंतर, एवढं सगळं हे करून गेल्यानंतर, आतमध्ये गेल्यानंतर जे काही पाहायला भेटलं, त्यांनी बाहेर आपण काय फेस करून आलो आहे हे सगळं विसरून गेल्यासारखं झालं. कारण खूप छान वातावरण होतं आतमध्ये, खूप भारी फिलिंग होती आणि मुलं पण खूप खुश झालेली हे सगळं बघून. तुम्ही पण पाहू शकता व्हिडिओमध्ये. आता मला जेवढं करता आलं गर्दीमधून तेवढं मी शूट केलेलं आहे, पण जे काही केलं आहे मला तरी वाटते छान झालं आहे आणि बघायला तर खूपच भारी वाटलं. तर तुम्ही पण एन्जॉय करा आणि पाहायला तर सगळ्यांनी पाहिलंच असणार आहे हे, कारण कोणीच राहिलं नाही आहे हा देखावा पाहण्यापासून. तर बघा पुढे तुम्ही, खूप छान केलेलं आणि मस्त तिथं ना असं कृष्णाची बासरी वगैरे असं संगीत वाजत होतं मधुर, इतकं छान वातावरण होतं आतमध्ये. तर हे बघून झालं आमचं आणि त्याच्यानंतर आम्ही मग पुढचे गणपती, म्हणजे ह्यावेळेस आम्ही आत्ता जेव्हा आम्ही गेलो त्यावेळी आम्ही मानाचे गणपती कुठलेच नाही केले. आम्ही जे जे मोठे देखावे फेमस झालेले होते आता तेच पाहिलं, कारण मानाचे गणपती आमचे सगळे पहिल्याच दिवशीच्या दिवशी गणपती आले त्याच दिवशी आमचे बघून झाले होते. त्याच्यामुळे आम्ही फक्त ह्यावेळी देखावे बघण्यासाठी गेलो होतो आणि तेच बघून आलो. तर हेच बघायला आम्हाला रात्र गेली पूर्ण, पण छान वाटलं सगळं बघून. आणि आता आम्ही आलो होतो भूत बंगला बघायला, पण आम्हाला ते बघायला भेटलं नाही. आम्ही खूप लांबच्या ह्याच्यामध्ये लाईनमध्ये थांबलो होतो, खूप पुढे पण आलो होतो, पण आम्हाला एक तर घरून निघायलाच 11 वाजलेले होते आणि ह्यांचं 12-12:30चं काहीतरी टाईम होतं बंद करायचं. तर आम्ही ते खंडोबा बाणविवाह सोहळा वगैरे बघून येईपर्यंत आणि द्वारका वगैरे ते सगळं बघून येईपर्यंत इकडचं टायमिंग संपलं आणि इकडचा शो बंद झाला. गाडी हाय पुढे. हा आणि आता आपल्याला दर्शन होणार आहे 12 ज्योतिर्लिंगाचं आणि हे पण खूप छान होतं. म्हणजे छोट्याच ह्याच्यात होतं डेकोरेशन, हे सगळं देखावा केलेला, पण खूप भारी होतं आणि मस्त वाटलं हे पण बघून. जे काही रील्समध्ये बघत होतं तेव्हा असं वाटत होतं की आतमध्ये खूप असं मोठं असेल की काय, म्हणजे कसं एवढा अंदाज येत नाही ना फोन आपण रील्समध्ये पाहतो तेव्हा, पण समोर गेल्यावरती पाहिलं तर छोटंच होतं पण खूप छान केलेलं, मस्त वाटत होतं. आणि पूर्ण म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपल्याला इकडे झालं, तर भारी वाटलं हे पण बघून. आणि अंशुल तर जिकडे पाया पडेल तिकडे पूर्ण डोक्याला असा इबीद लावून घेत होता ते. खूप त्यांनी पांढरं तोंड करून टाकलेलं, पण नमस्कार सगळ्या ठिकाणी करायचा होता एवढं कळत होतं. तर म्हटलं ठीक आहे, तेवढं तरी बास की पाया पडायचे आणि देवाच्या वरचं कुंकू म्हणा किंवा इबीद म्हणा आपल्या डोक्याला लावून घ्यायचं आहे, हे तर माहिती आहे मुलांना आणि ते करतायत.
पाहू शकताय सगळं जवळून बघत होती मुलं आणि खूप छान वाटत होतं. हे असं काही आपण बघायला गेलो आणि मुलांनी एन्जॉय केलं की मग आपल्याला पण काही वाटत नाही, कंटाळा येत नाही आणि बाहेर आल्याचा पस्तावा होत नाही एवढं नक्की. कारण मुलं एन्जॉय करत असतील तर मग आपल्याला पण भारीच वाटतं आणि आपण पण तितकाच उत्साहाने मग पुढे पुढे अजून बघत चालतो. तर ते तेवढ्या बाबतीत म्हणजे आमचं एक ठीक आहे की मुलं कंटाळत नाही. म्हणजे रात्रभर फिरवलं आम्ही त्यांना, पण अक्षरशः एवढ्या गर्दीमध्ये एकदा पण उचलून पण घेऊन दिलं नाही अंशुलनी, एवढं छोटं आहे तरी. तर त्याचं खूप भारी वाटतं आणि मग वाटत नाही अशा ठिकाणी जायला पण काही. तर पाहू शकताय तुम्ही, बघा आता पुढे मी पूर्ण जेवढं होईल तेवढं शूटिंग घेतलं आहे. हे ओंकारेश्वर मंदिरातलं आहे आणि मी पण फर्स्ट टाईमच हे सगळं 12 ज्योतिर्लिंग पाहते मी. म्हणजे असं काही एवढी म्हणजे आयडिया नव्हती. तर बघा तुम्ही पण. आता इकडे खूप सारं फिरल्यानंतर कंटाळलो होतो आम्ही सगळेच आणि मुलं पण. तर म्हटलं थोड्या वेळ आपण आता इथे बसूया, थोडं निवांत होतं इकडे मंदिर हे. तर छान बसायला, थोडा वेळ आराम करायला जरा जागा भेटली तर म्हटलं बसा थोडा वेळ. 3:30 वाजले होते रात्रीचे. त्याच्यानंतर आम्ही गेलो हे मंदिर बघायला. हे तर आम्ही पहिल्या दिवशी पण पाहिलं होतं, हुतात्मा बाबू गेनू मंडळ. तरी हे रात्रीचं तर एवढं छान दिसत होतं ना की किती पण तिथे शूट केलं आणि काय ते कलर चेंज होत असल्यामुळं त्याचा खूप भारी वाटत होतं ते. आणि त्याच्यामुळे मी जरा थोडं जास्त शूटिंग घेतलं इथलं. मलाच खूप आवडलेलं हे मंदिर आणि खूप भारी पण वाटत होतं, फ्रेश वाटत होतं. इकडे इच्छापूर्ती कलश आहे, त्याच्यात आम्ही सगळ्यांनी कॉईन टाकले. मुलांनी तर खूपच टाकले, गेला कुणाचंच नाही. तर इकडे बघा तक्ष कसा नेम लावतो, तर नाही गेला एवढं सगळं तरी पण. खूप छान केलेलं हे मंदिर पण. हे आम्ही पहिल्या दिवशी पण पाहिलं होतं, पण रात्री पण गेलो. कारण जवळून लांबून कुठून न पाहिलं तरी खूपच भारी वाटत होतं. आता इकडे आहे तुळशीबागचा गणपती आणि हे पण पहिल्या दिवशी पाहिलेलं, त्यामुळे आम्ही जिकडून एंट्री होती तिकडून आलो नाही. कारण ते पाहिलंच होतं, तर इकडून जसं जागा भेटेल तसं समोरूनच बघितलं, दर्शन घेतलं आणि निघालो. तर हे पण वृंदावनचं केलेलं डेकोरेशन इकडे पण खूप छान होतं. आणि हे
मयुरेश मित्र मंडळ म्हणून, ह्यांनी खूप छान केलेलं, म्हणजे देखावा एवढं काही हे केलं नव्हतं, पण सगळे जोक्स लावले होते त्यांनी. जर कोणी पाहिलं असेल तर त्यांना माहीत असेल, खूप सगळे जे पेपरमध्ये कात्रण येतात ना, त्याचं सगळं असं लावलं होतं हे पोस्टरसारखं. आणि हा आम्ही शेवटचं गणपती बाप्पाचं हे दर्शन घेऊन निघालो घराकडे जायला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. तर भेटू तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.